29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार। सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका। सर्व 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या। 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा। सरकारला अल्टिमेटम। कॉक्रोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा एल्गार। इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार। 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल। चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा। निर्णयाला संघाचाही पाठिंबा। सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, उद्याही दौरा असणार। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ। अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग। 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू। पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त। चिमुकल्यांचा जीव घेण्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। फडणवीसांचं आश्वासन। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहोल खचला। दोन्ही बाजूला पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेड्स लावले। आठवड्याभरापासून मॅनहोलची परिस्थिती जैसे थीच।